घे कशात टाकायचं असेल तर. लसणाचे पराठे करायचे असेल तर ते लसणाची पात असते ना, त्याचे पराठे करायचे. हे बघा, पराठे करण्यासाठी पात घेते संगीता. पातीचे पराठे ना एकदम खास लागतात. एकदम अशी बारीक स्वच्छ धुवून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची. हा ना. आपल्या कणिक मध्ये मळवायची, तिखट मीठ जिरं टाकायचं. एकदम खास लागतात, एकदम चविष्ट लागतात मित्रांनो. आता आहे की नाही ते या साराच्या नेटी साड्या लावा लागतात. मी 7-8 साड्या आणल्या. 7-8 साड्या तुमच्या देतात. जुन्या पुऱ्या घेऊन द्यायच्या साड्या मी लावतो बाई. हा लावतात डुकरं येऊ नये ना म्हणून साड्या लावतात. रंगीबेरंगी साड्या लावायच्या डुकरं येऊ नये म्हणून. हे बघा, ही मोरी आहे. ही मोरीची झाड एकदम ही आता सुकली की नाही एकदम छान. आता भरीन हे मस्त घरगुती मोरी आपली मित्रांनो अशी तयार होते. एकदम घरच्या घरी गावरान मोहरी मस्त फोडणी दिली की छान. विकत घ्यायला नको काय नको, घरच्या मळ्यातली. हा ना. हो, लोकेशन मस्त आहे. हे गवतात टोपला ते भरून कुठं याच्यासाठी. गाईला घेतो, हिरवं हिरवं लागतं. हा ना, खातात ना चांगल्या गाई. चांगली खाते गाय. दूध पण देते मग चांगलं. चांगलं खाल्लं की चांगलं दूध देते. हा ना. हे गाई. चला मग आम्ही येतो, या तुम्ही मागून. हळदीची पुडी आणायला गेला आता. पन्नी पिटी बरी जाऊ. हो ना. नाही, फक्त आता हे डुक्कर. हे टटलो काय हे त्या निंबाला होत आहे. निंबा अच्छा, तो निंबा ना गंज पडेल आहे. हे बघा, पूर्ण हे भुईमुगांचं शेत आहे. गाड्या चालूच असतात, ट्रेन. छान वाटतं ना. हा, मस्त वाटते. सकाळी सकाळी तर एकदम मस्त वाटत असेल.